नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कल्चरल स्पाइस मध्ये। तर आज आपण बघणार आहोत झणझणीत अशी महाराष्ट्र स्पेशल मटन थाळी। तुमच्या घरी जर पाहुणे येणार असतील तर कमी वेळात 5-6 पाहुण्यांसाठी मटन थाळी कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत। त्याचबरोबर वेळेचं नियोजन आणि काही खास टिप्स मी तुमच्या बरोबर आज शेअर करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला सुरुवात करूया पाहुण्यांसाठी स्पेशल मटन थाळी बनवायला। हे बघा, इथे मी 5-6 लोकांसाठी 2 किलो मटन आणलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे मटन। हे असं बघा, हे एवढ्या साईजचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। खूप मोठे पीस पण ठेवायचे नाहीयेत आपल्याला। सगळ्यात पहिले हे मटन आता आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी 3 चमचे मीठ आणि 2 चमचे हळद टाकायची आहे। मॅरिनेट करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की मीठ आणि हळद थोडंसं जास्तच टाकायचं आहे, त्यामुळे आपण जे आळणी सूप बनवणार आहोत ना त्याला खूप चांगली चव येते। आता हे ॲड केलेलं हळद आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चोळून सगळीकडे कोट होईल अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। आता हे मॅरिनेट केलेलं मटन कमीत कमी 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। आपलं मटन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य बघूया। तर सगळ्यात पहिले आपण वाटणाचं साहित्य बघूया। तर वाटण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुकं खोबरं। हे 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे मी। हे 1 वाटी लसूण, एक अर्धी वाटी इतकं आलं चिरून घेतलेलं आहे। हे 2-3 मोठे कांदे लागणार आहेत, 2 टोमॅटो मीडियम साईजचे, हे झालं, आणि कोथिंबीर। हे झालं वाटणाचं साहित्य। आता फोडणीसाठी आपल्याला लागणार आहेत हे 2-3 कांदे आणि हा खडा मसाला लागणार आहे आपल्याला। 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 4-5 काळी मिरी, 4-5 लवंग, 2 स्टार अनेस, हे जावित्री घेतलेली आहे मी, एक मोठी इलायची घेतलेली आहे काळीवाली, हे 4-5 छोट्या हिरवी इलायची घेतलेली आहे। हे मटन आहे आपलं एक 20 मिनिटं मॅरिनेट झालेलं। हा कांदा लसूण घरगुती आमचा कांदा लसूण मसाला आहे, हे तिखट आम्ही वापरतो। आणि गरम मसाला बनवण्यासाठी लागणार आहे 1 टेबलस्पून अख्खे धणे लागणार आहेत आपल्याला। हे तीळ लागणार आहेत 1 टेबलस्पून, हे अर्धा टेबलस्पून इतका बडीशेप आहे आणि अर्धा टेबलस्पून आहे जिरे, 1 तमालपत्र, हे दालचिनीचा तुकडा, हे 4-5 काळे मिरे, हे 4-5 लवंगा, 1 मोठी काळी इलायची आणि ह्या 4-5 छोट्या हिरव्या इलायच्या। हे गरम मसाल्यासाठी लागणारं साहित्य आहे आपलं। सगळ्यात पहिले आता फोडणीसाठी कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅसवर पातेलं ठेवून त्यात 3 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे। साधारणतः बरेच लोक मटण कुकरमध्ये शिजवतात, पण आपण कुकरला न लावता मटण पातेल्यात शिजवणार आहोत। तेल तापल्यावर गॅस मंद आचेवर करायचा आहे आणि त्यात फोडणीसाठी घेतलेले सगळे खडे मसाले टाकायचे आहेत आणि मग बारीक चिरलेला कांदा टाकून परतायचा आहे। मी त्यात 2 टेबलस्पून तूप ॲड करते आहे। ह्याने मटण लवकर शिजण्यासाठी मदत होते आणि मटणाला टेस्ट पण खूप छान येते। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा बघा, आता आपला कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे। हा कांदा जितका जास्त घ्याल फोडणीसाठी आणि जितका व्यवस्थित भाजाल तेवढंच आपलं आळणी सूप खूप टेस्टी आणि गाढ असं बनणार आहे। आता आपण ह्यात आपलं मॅरिनेट केलेलं मटण ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। असं विदाउट कुकर मटण शिजवायला वेळ लागतो,
पण ट्रस्ट मी, अशा प्रकारे मटण शिजवल्यावर ते खूप मॉइस्ट आणि सॉफ्ट शिजतं आणि तांबड्या रश्श्याला टेस्ट पण खूप चांगली येते, कारण मटणाचा सगळा अर्क त्या रश्श्यात उतरतो. आता हे झाकायचं आहे आणि गॅस बारीक करून मंद आचेवर ह्याला शिजू द्यायचंय. आता आपलं मटण शिजतंय, तोपर्यंत आपण एकीकडे आपला भात शिजायला ठेवूया आणि दुसरीकडे वाटणाची तयारी करून घेऊया. इकडे मी तांदूळ धुवून भात गॅसवर शिजायला ठेवलेला आहे. आता एकदा मटण हलवून घ्यायचं आहे, सो दॅट खाली लागणार नाही. आपण अजून ह्यात अजिबात पाणी टाकलेलं नाहीये. याला अंगचंच पाणी सुटू द्यायचं आहे सुरुवातीला आणि त्यातच मटण शिजू द्यायचं आहे. परत झाकण लावून आता त्याला शिजू द्यायचं आहे. आता आपलं मटण शिजत आहे तोपर्यंत वाटणाची तयारी करून घेऊया. त्यासाठी कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो पण बारीक चिरून घेतला आहे. आता मी एक पॅन गॅसवर गरम करायला ठेवला आहे. पॅन गरम झाला की मी त्यामध्ये सगळ्यात पहिले धने परतून घेतले, मग त्यात तीळ, बडीशेप, जिरे आणि बाकीचा खडा मसाला टाकून 1 ते 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे. मसाल्याचा सुगंध यायला लागला की मी तो मसाला प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे. आता त्याच पॅनमध्ये 1 चम्मच तेल टाकून किसलेलं खोबरं मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याला असा ब्राऊन रंग आला की प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. सेम पॅनमध्येच 2 चमचे तेल टाकून कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आपला कांदा भाजतोय तोपर्यंत भाजून घेतलेला खडा मसाला बारीक करून घेऊया. हे बघा, आपला गरम मसाला मस्तपैकी तयार झालेला आहे. आता कांदा व्यवस्थित परतत राहायचा आहे ब्राऊन होईपर्यंत. हे बघा, आपला कांदा आता ब्राऊन झाला आहे. त्याला मी सेपरेट प्लेटमध्ये काढून घेते. परत त्याच पॅनमध्ये थोडं तेल टाकून लसूण आणि आलं थोडं परतून घ्यायचं आहे, सो वाटणामध्ये त्याचा उग्र वास येत नाही. परत त्याच पॅनमध्ये 1 चम्मच तेल टाकून टोमॅटो पण भाजून घ्यायचा आहे आणि कांद्याच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आधीमध्ये मटण मिक्स करत राहायचं आहे, सो खाली लागणार नाही. हे बघा, ह्याला अंगचंच केवढं पाणी सुटलं आहे. ह्याला परत मिक्स करून झाकून शिजायसाठी ठेवून द्यायचं आहे. आता भाजलेलं खोबरं आणि आलं, लसूण, कोथिंबीर आधी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आणि मग कांदा, टोमॅटो बारीक करायचा आहे. हे सगळं एकत्र बारीक केलं तर बऱ्याचदा खोबरं आणि आलं, लसूण व्यवस्थित बारीक होत नाही, त्यामुळे ते वेगळे बारीक वाटून घ्यायचं आहे आणि मग सगळं वाटण एकत्र करायचं आहे. अशा प्रकारे आपलं वाटण पण इथे तयार आहे. आता मटणामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. मी इथे 3 ग्लास इतकं गरम पाणी टाकलं आहे. व्यवस्थित मिक्स करून परत झाकून शिजवायचं आहे. तोपर्यंत मी इथे कोशिंबीर पण बनवून घेतली आहे. कोशिंबीर बनवेपर्यंत यामध्ये टाकलेलं पाणी बरंचसं आटलं आहे आणि मटण पण ऑलमोस्ट शिजलं आहे. आता आपल्याला तांबडा रस्सा आणि अळणी सूपसाठी यात अजून 3 ग्लास पाणी टाकून 5 ते 10 मिनिटं उकळू द्यायचं आहे. तोपर्यंत बाजूला मी पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून मसाला भाजून घेत आहे. तेलामध्ये वाटण परतून घेतल्यावर त्यात 4 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा आपण वाटलेला गरम मसाला आणि 1 चमचा मटण मसाला टाकून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता हा भाजलेला मसाला अर्धा दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तांबडा रश्श्यासाठी. आता आपला मसाला पण भाजून तयार आहे आणि मटण पण शिजलं आहे. हे मटण आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया.
साधारण 1.25 तास लागला हे मटण शिजायला. मटण किती ताजं आणि कोवळं आहे त्यावर मटण शिजण्यासाठी लागणारा वेळ थोडा कमी जास्त होऊ शकतो. मटण वेगळं केल्यानंतर पातेल्यामध्ये आळणी सूप उरलं आहे. यातलं अर्ध सूप पिण्यासाठी मी काढून घेत आहे आणि अर्ध्यामध्ये आपण पांढरा रस्सा बनवणार आहोत. पांढरा रस्सा बनवण्यासाठी उरलेल्या आळणी सूपमध्ये आपण भाजलेला अर्धा मसाला जो वेगळा काढला होता तो ॲड करायचा आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे. हे बघा आपलं मटण किती सॉफ्ट असं शिजलं आहे. उकळी आल्यावर त्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचे आपण तयार केलेला गरम मसाला, 1 चमचा मटण मसाला आणि 1 चमचा धना पावडर टाकून मिक्स करायचं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. तुमच्या प्रेफरन्स प्रमाणे तुम्हाला किती कन्सिस्टन्सीचा रस्सा पाहिजे त्याप्रमाणे गरम पाणी टाकायचं आहे. आमच्याकडे थोडा पातळ रस्सा आवडतो त्यामुळे मी इथे 4 ग्लास गरम पाणी टाकलं आहे. हा रस्सा 2 मिनिटं इथे उकळू द्यायचा. त्यानंतर टेस्ट करून मीठ ॲडजस्ट करायचं आहे आणि शेवटी हाफ लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि कोथिंबीरीने गार्निश करायचं आहे. अशा प्रकारे आपला तांबडा रस्सा तयार आहे. आता पॅनमध्ये जो अर्धा भाजलेला मसाला उरला होता त्यामध्ये 2 टेबलस्पून दही टाकून तो मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्यात 1-2 टेबलस्पून इतकं आळणी सूप ॲड करायचं आहे आणि मग मटण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. मग त्यात थोडा तांबडा रस्सा ॲड करून झाकून 2 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे. तो मसाला मटणामध्ये व्यवस्थित मुरेल आणि नंतर कोथिंबीरीने गार्निश करायचं आहे. तर आपलं मटण सुक्का तयार आहे. मटण बनवून झाल्यानंतर शेवटी मी गरमागरम ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या. मला ही संपूर्ण थाळी तयार करायला 2.5 तास लागले. तर आपलं जेवण तयार आहे. आपण आता मटण थाळी वाढून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.